सुरुवातीला पाहूया विभागवार टक्केवारी नेमकी काय असेल। आपण पाहता आपल्या पडद्यावर 2009 मध्ये मुंबई 46.14 आणि 2014 मध्ये 50.4 तब्बल 4% वाढ। तर ठाण्यामध्ये 49.66 वरून 60.70 म्हणजे ठाण्यात सुद्धा मतदान जवळपास 11% वाढलेले दिसतंय। तर कोकणात 67.4 वरून 64.3 म्हणजे 3% मतदानात जवळपास घट झालेली दिसते। उत्तर महाराष्ट्रामध्ये 2009चं 59.92 ते थेट 63.49% झाले 2014 ला। मराठवाड्यात 65.69 ते थेट 66.22 झाले 2014 ला। पश्चिम महाराष्ट्रात आपण बघितलं तर 63.13%चं 68.14% प्रत्येक ठिकाणी आपल्याला मतदानाच्या टक्केवारीत वाढ झालेली दिसते। विदर्भाकडे आपण वळतोय 61.98%, 2009चं मतदान आणि थेट 2014 ला 63.68%। एकूण काय तर संबंध महाराष्ट्रात यावेळेला मतदानाची टक्केवारी वाढलेली दिसली। महाराष्ट्राच्या रणसंग्रामामध्ये मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे वाढलेलं मतदान आहे त्या वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीवर त्याचा नेमका फायदा कुणाला होणार आहे, कसा होणार आहे याविषयी आपण चर्चा करणार आहोत। आपल्या सोबत अनेक मान्यवर आहेत। माझ्या सोबत आहेत रविकिरण देशमुख। रविकिरण देशमुख हे ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्यांचं स्वागत। आपल्या बरोबर आहेत विजय चोरमारे, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विजय चोरमारे कोल्हापूरहून, आणि सुशील कुलकर्णी राजकीय विश्लेषक औरंगाबादहून आहेत, आणि माझ्याबरोबर माझे सहकारी अजित चव्हाण हे देखील या कार्यक्रमात माझ्या बरोबर आहेत। अजित, ही जी वाढलेली टक्केवारी आहे, ही वाढलेली टक्केवारी ही एका अर्थी तशी खरी असली तरी फसवी अशा करताय की काही ठिकाणी मतदान खूप वाढलंय तर काही मतदारसंघामध्ये ते आपल्याला कमी झालेले दिसते। आणि पुढच्या 2 तासामध्ये या सर्व मान्यवरांबरोबर आपण याच गोष्टीचा नेमका वेध घेणार आहोत। आपण सुरुवात मुंबईपासून करूया। नक्कीच। मुंबईमध्ये आपण पाहिलं तर मतदानाची टक्केवारी तब्बल 5% वाढलेली आहे। रविकिरण देशमुख, काय सांगाल? मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी खूप प्रयत्न केले गेले। एकतर निवडणूक आयोगाने खूप प्रयत्न केले। आपल्याकडे अलीकडे जे 4 निरीक्षक येतात त्यामध्ये एक निरीक्षक आता केवळ कॅम्पेनिंग आणि अवेअरनेससाठी येतो आणि कॉलेजेस, गल्ली, नाके या ठिकाणी जाऊन अधूनमधून लोकांना आवाहन करण्यात येते की मतदानामध्ये सहभागी व्हा। त्याचबरोबर प्रसारमाध्यमांचा एक खूप मोठा वाटा आहे आणि मागे G24 तासनी खूप मोठी मोहीम राबवली होती। तसंच वृत्तपत्रांनी मोहीम राबवली होती। सर्वांना आवाहन करण्यात येतं। ह्या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे मतदारांमध्ये निर्माण झालेली जागृती आणि मतदान करणं हे आपलं फार मोठं कर्तव्य आहे, ते टाळता येणं जग नाही हे पटलेलं आहे लोकांना। त्यामुळे ही मतदानाची टक्केवारी वाढलेली दिसते आणि विशेषतः लोकसभेमध्येच असं वाटत होतं की ही टक्केवारी खूप वाढली, पण त्याहीपेक्षा विधानसभेला लोकांनी जास्तीत जास्त मतदान करून आता हा ट्रेंड वाढता राहील, मागे काही येणार नाही असंच जणू दाखवून दिलंय। आणि अजित, मला असं वाटतं मतदानासाठी रविकिरण देशमुख असं म्हणतात मतदानासाठी सुद्धा अच्छे दिन आले असं त्यांना म्हणायचं आहे। आपल्याबरोबर सुशील कुलकर्णी आहेत। सुशील कुलकर्णी, आपण पाहिलं संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा चित्र खूप चांगलं आहे। उत्तर महाराष्ट्राची टक्केवारी सुद्धा आपल्याला वाढलेली दिसते, काय सांगाल? जवळपास टक्केवारी वाढलेली दिसते। मला एक म्हणायचं आहे की जशी अवेअरनेस आणि याच्या संबंधी विषय झालेला आहे की अवेअरनेस जितकी झालेली आहे तितकंच एक महत्त्वाची गोष्ट आहे की सगळ्या राजकीय पक्षांनी स्वतंत्ररित्या ही निवडणूक लढवलेली आहे आणि त्यामुळं सगळ्याच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आपापलं मतदान घेण्यासाठी बाहेर पडलेले होते आणि त्याच्याही प्रयत्नांचा हा भाग आहे। म्हणजे जिथे युती आणि आघाडी असताना एकत्रितपणे जे मतदान येत नव्हतं बाहेर, ते प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीने आणलेलं आहे आणि त्याचाही हा मोठा परिणाम आहे की मताची टक्केवारी सगळीकडेच वाढलेली आपल्याला दिसते आहे। बरोबर आहे, अगदी। आता उदय सर, आपल्याबरोबर या कार्यक्रमामध्ये आणखी एक राजकीय विश्लेषक जोडले गेलेले ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विवेक देशपांडे नागपूरहून आहेत। विवेक सर, स्वागत या चर्चेमध्ये आपलं। उदय सर, या सगळ्या चर्चेत एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे आता ही पंचरंगी जी लढत होती, या पंचरंगी लढतीचा या मतदानाच्या टक्केवारी वाढीसाठी फायदा झालाच झालाय, पण
नेमकं आता चित्र काय असेल याची पुढचे याची 2 तास चर्चा. आपण चर्चा एक करणार. बारीकसा भाग याच्यामध्ये आहे आणि त्याच्याविषयी आपण विजय चोरमारे यांना विचारूया. विजय चोरमारे, संपूर्ण महाराष्ट्राची टक्केवारी वाढलेली आहे, फक्त तुमच्या जवळच्या कोकणाची किंवा आमच्या जवळच्या कोकणाची टक्केवारी वाढलेली दिसत नाहीये. काय कारण असू शकतं? विदर्भामध्ये तर विवेक देशपांडे यांच्याकडे मी जाणार नंतर. विदर्भामध्ये तर त्या दिवशी प्रचंड मोठा पाऊस पडला, 1-2 तास, तरी सुद्धा विदर्भातली टक्केवारी वाढलेली आहे, परंतु कोकणातली मात्र कमी झाली आहे. मला वाटतं कोकणातली टक्केवारी कमी होण्यामागं तिथला दिवसभरातला यावेळेचा प्रचंड उष्मा हे महत्त्वाचं कारण असावं. म्हणजे अपेक्षित असं होतं की कोकणात यावेळी नेहमीपेक्षा अधिक चुरशीनं निवडणुका होत होत्या, अधिक ईर्षेनं होत होत्या. त्यामुळे तिथली मतदानाची टक्केवारी वाढणं अपेक्षित होतं. पण यावेळी तिथलं वातावरण काल दुपारीचे आपण तिथल्या चोरमारे सर, हे खूप प्रचंड उष्मा वाढलेलं होता. तापमान होतं की तिथल्या राजकीय वातावरणाची गरमी होती? नक्की गरमीमुळे लोक बाहेर आले नाही की वातावरण तापलं होतं त्याच्यामुळे बाहेर आले नाही? वातावरण तापलं नव्हतं. यावेळी तुलनेनं कोकणातल्या निवडणुका शांत झाल्या. आपण यापूर्वीच्या अनेक निवडणुकांच्या काळातलं निवडणुकीतलं वातावरण, तिथली अशांतता, एकूण ताणतणाव पाहिले तर यावेळी तुलनेनं कोकणातल्या निवडणुकीत ताणतणाव कमी होते. खूप म्हणजे अपवादानं तर कुठं अशी ताणतणावाची किंवा वादाची मोठी घटना आपल्याला ऐकायला मिळाली नाही. पण एकूण वातावरण असे ना. आणि एरवी कसं असतं, मुंबईतला मतदार कोकणात जाऊन मतदान करत असतो. खूप वेळा ज्यावेळी टोकाची ईर्ष्या असते, पण यावेळी मुंबईच्या दृष्टीनं खूप प्रतिष्ठेच्या लढती होत्या आणि मला वाटतं मुंबईतला मतदार यावेळी कोकणात गेला नाही. तेही एक दुसरं एक कारण असावं असं मला वाटतं कोकणातलं टक्केवारी अपेक्षित न होण्यामागं. आपल्याबरोबर विदर्भातून विवेक देशपांडे आहेत. विवेक देशपांडे, विदर्भातली सुद्धा टक्केवारी वाढलेली दिसते आहे. विजय चोरमारे आत्ता म्हणाले कोकणामध्ये कमी झाली, याचं कारण कोकणामध्ये गरमी होती, विदर्भामध्ये काही थंडी पडली होती अशातला भाग नाही, किंबहुना विदर्भातली गरमी प्रचंड होती, ज्याचा उल्लेख राज ठाकरे यांनी एका सभेमध्ये सुद्धा केला की उन्हाची तिरीप माझ्या पायावर पडत होती आणि पाय मला तिथे ठेवत नव्हता. तरी सुद्धा विदर्भवासियांनी मार्जिनल का होईना, 2% का होईना, परंतु मतदान वाढवलं. काय कारण असेल? मला असं वाटतं की लोकसभेमध्ये जे मतदान झालं आणि त्याच्यामुळे एक प्रकारची ऊर्जा निर्माण झाली. खरं म्हणजे असं वाटत होतं की आता लगेच 4-5 महिन्यानंतर नवीन पुन्हा निवडणुका होणार आणि पुन्हा प्रचार आणि पुन्हा लोकांना विचार करण्याचा त्रास की आता आपल्याला पुन्हा कुणाला निवडून द्यायचं आहे. त्यामुळे व्होटर फटीक येईल असं वाटत होतं आणि कदाचित मतदान कमी होईल की काय अशी एक शंकासुद्धा बऱ्याच लोकांना वाटत होती. परंतु असं दिसतं आहे की लोकशाही प्रक्रियेमध्ये पार्टिसिपेट करण्याची जी एक लोकांची इच्छा आहे ती बळावलेली दिसते आहे आणि हा एक अतिशय चांगला संकेत आहे असं मला वाटतं. म्हणजेच कोकण वगळता अजित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मतदान वाढलेले. आपल्याबरोबर अभिजित कुलकर्णी आहेत. उत्तर महाराष्ट्रातनं तिथेही मतदान वाढलेलं दिसतंय. अर्थात हे सर्व मतदान हे काहीतरी एक स्पेसिफिक संदेश देत आहे, त्याचीच आपण चर्चा करतोय. नक्कीच या उत्तर महाराष्ट्रातल्या मतदानाबद्दल अभिजित कुलकर्णींना आपण नक्कीच विचारणार आहोत. अभिजित, सगळ्यात महत्त्वाचा उत्तर महाराष्ट्रात म्हणजे नाशिक जिल्हा आणि आसपासचा सगळा उत्तर महाराष्ट्र, इथं देखील मतदानाची टक्केवारी वाढली. काय एकूण आता अंदाज लावणं शक्य आहे? काय एकूण आत्ताची परिस्थिती आहे? आज हातात काय आहे? आपण जर का गेल्या वेळेचा ट्रेंड बघितला तर त्या तुलनेत बऱ्यापैकी वाढ झाली आहे मतदानामध्ये नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात. आणि गेल्या विधानसभेचा आणि नुकत्या झालेल्या लोकसभा या दोन्हीपेक्षा जास्त मतदान झाल्यामुळे आणि या मतदानाचा जर का आपण एकंदरीत ट्रेंड बघितला तर ते असं होतं की युवक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडलेला दिसला सगळीकडेच आणि त्याचबरोबर महिला वर्गाचा सहभाग सुद्धा मोठ्या प्रमाणावर दिसून आला या सगळ्या मतदानात. म्हणजे ज्याला मतदारांचा उत्साह म्हणतो तो या क्लासमध्ये जास्त होता. आणि त्याचबरोबर एरवी जे आपण म्हणतो एलिट क्लास वगैरे शक्यतो घरात बसून राहतात तर तशी मंडळी बऱ्यापैकी मतदान केंद्रापर्यंत आलेली सकाळपासून दिसत होती. तर याचा प्रत्यक्ष फायदा थोडासा नाही म्हटलं तरी भाजपकडे आणि म्हणजे तो काँग्रेस विरोधी मतदार केंद्रापर्यंत आलाय असा याचा निष्कर्ष काढायला हरकत नाही. अगदी नवमतदार जेव्हा मतदान करायला उतरतो तेव्हा तो प्रस्थापितांच्या विरोधात मतदान करतो असा इतिहास आहे. आपण या सगळ्यावरती अत्यंत सविस्तर चर्चा करणार आहोत आणि हे सगळे राजकीय विश्लेषक या ठिकाणी जे आहेत, काय नेमक्या लढती होत्या आणि या लढतींमधली काय वैशिष्ट्य होती, काय नेमका आता ट्रेंड आहे, या सगळ्यावर आपण महत्त्वाची चर्चा करणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेतोय. महाराष्ट्राचा रणसंग्राम मध्ये लगेचच परतूया.
महाराष्ट्राचा रणसंग्राममध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण मुंबईपासून चर्चेला अगदी सखोल सुरुवात करूयात. रविकिरण देशमुख आपल्याबरोबर आहेत, ज्येष्ठ पत्रकार. उदय सर, दहिसर पासून आपण सुरुवात करायला पाहिजे. दहिसर निवडणुकीच्या आधी मोठं गाजलं. का गाजलं सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. महिला शक्ती विरुद्ध विनोद घोसाळकर असा तिथं थेट सामना होता. बरोबर आहे. रविकिरण देशमुख त्या ठिकाणी 12% मागच्या वेळी घोसाळकर निवडून आले होते आणि त्यावेळेला काँग्रेसचे प्रतिस्पर्धी त्यांच्यापेक्षा 12% कमी मतं होती. परंतु यावेळी परिस्थिती बदललेली आहे. यावेळी शुभा राऊळ आहेत, शीतल म्हात्रे आहेत आणि मनीषा चौधरी पण आहेत. म्हणजे 3 स्त्री शक्ती विरुद्ध 1 असा तो लढा आहे आणि त्यात मतदान वाढलेलं आहे. त्याचा निकाल काय लागेल, वाढीव मतदान कोणाकडे असेल? एक म्हणजे हा मराठी भाषिक बहुल भाग आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की इथे शुभा राऊळ ह्या एक कार्यक्षम नगरसेविका म्हणून ओळखल्या जातात. 2 मनीषा चौधरी याही भाजपच्या वतीनं त्यांचं काम म्हणून त्याला लक्षणीयरित्या त्यांनी वेधून घेतलेलं आहे, लक्ष वेधून घेतलेलं आहे. तिसरी गोष्ट, शीतल म्हात्रे ह्या एक ॲक्टिव्ह कॉर्पोरेटर आहेत. मागे जी घटना घडली होती या मतदारसंघामध्ये, जे आरोप प्रत्यारोप झाले होते की शुभा राऊळ आणि बाकीच्या शीतल म्हात्रे वगैरे यांना जो त्रास झाला होता काही स्थानिक लोकांकडून, त्याचा मोठी चर्चा मुंबईमध्ये झाली होती. आणि त्यानंतर ह्या मतदारसंघाने 3 महिला विरुद्ध 1 पुरुष हे लक्ष वेधून घेतलं. साहजिकच जिथं महिला उमेदवार जास्त असतात त्या घरोघरी ह्या महिला मतदारांना अपील करू शकतात. आणि या मतदारसंघामध्ये एकूण अशा चुरशीची निवडणूक ही होत असल्यामुळे साहजिकच मतदार अतिशय औत्सुक्याने घराबाहेर पडलेला दिसतो आणि त्यामुळे मतदानाची टक्केवारी ही लक्षणीयरित्या वाढलेली दिसते. याच्यामध्ये अर्थातच विनोद घोसाळकर ही जागा राखू शकतात का याच्याकडे अनेकांचं लक्ष लागलं असेल. परंतु ती जागा राखणं त्यांना इतकं सोपं जाणार नाही. एकतर्फी निवडणूक नाही आहे हे वाढलेल्या टक्केवारीने दाखवून दिलं आहे. शिवाय 3 महिला उमेदवार असल्यामुळे त्यांनी दाखवून दिलं आहे. आता खरी ही जी आहे याच्यामध्ये चुरस ती अशी आहे की शुभा राऊळ ह्या निवडणुकीचा अर्ज भरण्यापूर्वी मनसेत गेल्या. त्यापूर्वी त्या शिवसेनेच्याच होत्या आणि त्यांनी एक कार्यक्षम नगरसेविका म्हणून त्या भागात त्यांना ओळखलं जातं. तर त्यांची मला वाटते त्या अधिक पुढे आहेत अग्रेसर ह्या तिघींमध्ये की टक्कर देण्यामध्ये. आणि मला वाटतं विनोद घोसाळकरांना ही लढाई सोपी नाही आहे असं म्हणतात रविकिरण देशमुख. काही आपल्याकडे मुंबईमधल्या बिग फाईट्स आहेत त्या आपण पाहतोय. मुंबईबद्दल आपण सुरुवातीला चर्चा करतोय. या बिग फाईट्स आपण पाहूया. धारावीमध्ये वर्षा गायकवाड विरोधात शिवसेनेचे बाबूराव माने अशी बिग फाईट आहे. मुंबईतल्या माहीमची बिग फाईट आपण बघतोय. नितीन सरदेसाई विरुद्ध शिवसेनेचे सदा सरवणकर. मुंबईतला चर्चित मतदारसंघ आहे. सचिन अहिर राष्ट्रवादी काँग्रेस, सुनील शिंदे शिवसेना आणि सुनील राणे भाजप. वरळी मुंबईमधला अत्यंत चर्चित असा वरळी मतदारसंघ. शिवडीमधनं मनसेचे प्रदेश पातळीवरचे नेते बाळा नांदगावकर आणि शिवसेनेचे विभाग प्रमुख अजय चौधरी असा सामना इथं शिवडीमध्ये पाहायला मिळाला. वांद्र्याची एक बिग फाईट मोठी आणखी. बाबा सिद्दीकी काँग्रेस, आशिष शेलार भाजप, विलास चावरी शिवसेना. वांद्र्याची ही फाईट आपण बघतोय. घाटकोपर पश्चिमची लढाई. राम कदम मनसेतून भाजपत गेले. सुनील मोरे शिवसेना, दिलीप लांडे मनसेचे नेते. घाटकोपर पश्चिमची ही फाईट आपण बघतोय. दिंडोशीमध्ये आणखी एक चुरशीची लढाई झाली. माजी महापौर शिवसेनेचे सुनील प्रभू, राजहंस सिंग विद्यमान आमदार, शालिनी ठाकरे मनसेच्या आणि मोहित कंबोज भारतीय जनता पक्षाचे. अशी जबरदस्त फाईट दिंडोशीत झाली आहे. इथल्याही निकालाची मोठी उत्कंठा आहे. भांडूप पश्चिम मध्ये शिशिर शिंदे आणि मनोज कोटक. मनसे आणि भाजपमधली ही रंगतदार लढाई. काय निर्णय लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष. आणि दहिसर विनोद घोसाळकर विद्यमान आमदार, मुंबईच्या माजी महापौर शुभा राऊळ मनसेमध्ये त्या गेल्या शिवसेनेतून. शीतल म्हात्रे आणि मनीषा चौधरी काँग्रेस, भाजप, मनसे आणि शिवसेना महिला एकवटल्या तिथे विनोद घोसाळकर यांच्या विरोधामध्ये. मुंबईतली दहिसरची ही बिग फाईट. आपल्याबरोबर रविकिरण देशमुख आहेत. रविकिरण देशमुख, आपण आता दहिसरच्या जागेबद्दल बोलत होतो, परंतु दहिसर नंतर घाटकोपरची लढत अत्यंत प्रतिष्ठेची आहे आणि ती मी अशा करता घेतोय. आपण सर्वच जागांवर बोलणार आहोत. महाराष्ट्रातल्या जवळपास 40 ते 50 सर्वच विभागातल्या जागांवर चर्चा होणार आहे. परंतु घाटकोपरमध्ये सुद्धा एक प्रकारे भारतीय जनता पक्षाकडे आयात उमेदवार आहे राम कदम मागच्या वेळी 18% निवडून आले होते पूनम महाजन यांचा पराभव करून. त्यावेळी भाजपमध्ये पूनम महाजन आणि मनसेमध्ये राम कदम असं चित्र होतं. तर आता राम कदम हे भारतीय जनता पक्षात आलेले आहेत.
एकूणच आयात उमेदवारांना या दोन्ही ठिकाणी लोक काय ट्रीटमेंट देतील असं वाटतंय? साधारणपणे लोकांमध्ये नाराजी असते जो उमेदवार ऐन वेळी पक्षांतर करतो आणि दुसऱ्या पक्षात निवडणूक लढवतो. परंतु राम कदम यांचं जरा कामाची पद्धत वेगळी आहे. आपण जर त्या भागाचा कानोसा घेतला तर आपल्याला एक दिसेल की त्या भागामध्ये जो जनसंपर्क आहे तो जनसंपर्क ठेवण्यामध्ये ते नेहमी फार अग्रेसर असतात. म्हणजे विविध उपक्रम राबवणं, तीर्थक्षेत्राची यात्रा असेल, राखी पौर्णिमेसारखा एक भला मोठा कार्यक्रम असेल, दहीहंडी असेल, म्हणजे लोकांना जे जे आवडेल ते देणे. म्हणजे विकास कामांपेक्षा इव्हेंट मोठ्या असतात त्यांच्या. आणि मला वाटतं त्यातून जनसंपर्क मोठा असल्यामुळे त्यांनी पक्ष जरी बदलला तरी वेगवेगळ्या कारणामुळे ते त्या मतदारांशी जोडले गेलेले असल्यामुळं साहजिकच त्यांचं पारडं थोडंसं जड ठरतं. आणि ती जागा मुळात शिवसेनेची होती पूर्वीची. तर ते ज्या दिवशी राम कदमांना भाजपने निर्णय घेतला पक्षात घ्यायचा त्या दिवशी लक्षात आलं होतं की ही काय महाराष्ट्रात भाजप शिवसेनेची युती काय होत नाही. कारण शिवसेनेच्या जागेवर भाजपचा एवढा मुंबईतला उमेदवार घेतला तर भाजप तिकीट मागणारच, हे ओघाने येणारच होतं. त्यावेळी कुणकुण म्हणजे लागलीच होती की आता हे फायनली होत नाही आहे. बरोबर आहे. तर इथं तिकडे फाईट चांगली होती. मतांची टक्केवारी सुद्धा अतिशय मार्जिनली तशी वाढलेली आहे. 2-1% आहेत. परंतु आपल्याकडे माहीमची जागा आहे आणि त्या माहीमच्या जागेवर नितीन सरदेसाई मनसेचे आणि सदा सरवणकर शिवसेनेचे यामध्ये 7% फरक आपल्याला पडलेला दिसतोय. 7% तिकडे मतदान वाढलं, विच इज अ ह्यूज. सेफॉलॉजिकली जर तुम्ही विचारलं तर ही प्रचंड मोठी मला असं वाटतं की जंप आहे. आणि मागच्या वेळेला 6% मतांनी नितीन सरदेसाई निवडून आलेले होते. यावेळची लढत चौरंगी जरी वाटत असली तरी खऱ्या अर्थाने ती आता दुरंगीच बनलेली आहे. काय सांगाल? त्या भागाची जी माहिती आपल्यापर्यंत येते त्यावरून असं दिसतंय की सदा सरवणकर नितीन सरदेसाईंना इतक्या सहजासहजी विजय होऊ देणार नाहीत. त्या भागातल्या मध्ये शिवसेनेने विशेष करून इथं परिश्रम घेतलेत. कारण ही जागा शिवसेनेसाठी खूप प्रतिष्ठेची आहे. कारण शिवसेनेचा जन्मच दादरमध्ये झालेला आहे. आणि सदा सरवणकरांनी ती तयारी करत असताना मनोहर जोशींसारखे त्यांचे पारंपरिक जे काही मतभेदाचे हे होते त्यांचे बंध ते तोडून टाकण्यासाठी खास भेट घेतली त्यांची. आणि शिवसेनेने अतिशय मन लावून इथं काम केलेलं असल्यामुळे ही लढत इतकी सोपी राहिलेली नाही आहे. किंबहुना असंही म्हटलं जातं की सदा सरवणकरांना थोडंसं ॲडव्हान्टेज आहे या जागेवर. थोडंसं ॲडव्हान्टेज असं तुम्ही म्हणताय सर. वांद्रे पश्चिमेच्या जागेबद्दल आपल्याला बोलायचं आहे. इथं मोठं मतदान वाढलेलं आहे आणि हे वाढलेलं मतदान कोणाच्या पारड्यात पडणार? बाबा सिद्दीकी, आशिष शेलार आणि इतर अशी महत्वाची लढत होती. आपण बोलूयात मुंबईमधल्या या लढतीबद्दल एका ब्रेक नंतर. महाराष्ट्राच्या रणसंग्राममध्ये पुन्हा एकदा स्वागत. तमाम महाराष्ट्रातनं राजकीय विश्लेषक इथं महाराष्ट्राचा रणसंग्राममध्ये आपल्याबरोबर चर्चा करतायत. आपण थेट जातोय कोल्हापूरला. विजय चोरमारे सर माझ्याबरोबर आहेत. विजय सर, शेजारच्या कोकणवरती तुमचं बारकाईनं लक्ष होतं, गुहागरच्या जागेवरती तमाम महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. इतर ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढली म्हणून आपण अभिनंदन केलं सगळ्या विभागांचं, त्या शहरांचं, तिथल्या सगळ्या लोकांचं. पण गुहागरची टक्केवारी कमी झाली आहे. काय नेमकं? आणि ती तब्बल 10% कमी झालेली आहे. कमी झाली ही नेमकी 10% कमी झालेली टक्केवारी कोणाला लाभदायक आणि कोणाला धोकादायक? गुहागरचा जर आपण सामना बघितला तर तिथला भास्कर जाधव, विनय नातू अशी ती लढत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची अशी प्रतिष्ठेची मानली जाणारी लढत आहे. खरं या ठिकाणी प्रचार जोरात झालेला होता. भास्कर जाधवांनी वातावरण चांगलं केलं होतं. त्याला त्यांचे विरोधक जे विनय नातू आहेत त्यांनी हे दिलं होतं. अशा परिस्थितीत टक्केवारी कमी होणं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजपचा काही पारंपरिक मतदार आहे अशा ठिकाणची टक्केवारी कमी होणं ही मला वाटतं थोडी विचित्र घटना आहे. पण तरीसुद्धा जिथं मतदान कमी होतं तर एक गोष्ट लक्षात येते की भाजपचा जो पारंपरिक मतदार असतो तो मतदान हे पवित्र कर्तव्य म्हणून मतदान करत असतो आणि अन्य सत्ताधारी पक्षांचा मतदार हा
मतदान केंद्रापर्यंत जात नाही आणि या घटलेल्या जसा एकीकडे आपण मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या मतदानाचा जो 9 मतदारांच्या उत्साहाचा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला फायदा होतो असं आपण म्हणतो, त्याच पद्धतीनं जिथं मतदान खूप प्रमाणात कमी होतं तिथंही भारतीय जनता पक्षाला फायदा होतो असं आतापर्यंत आपण निकालांचे पण जिथं विजयकुमार भोसलेंच्या रूपाने शिवसेनेचा उमेदवार होता चोरमारे सर, ती जी बाजू आहे ती कुणाच्या पथ्यावर पडेल, कुणाच्या विरोधात जाईल? आणि यावेळी रामदास कदमांचा नेमका रोल काय होता आणि रामदास कदम यांचा रोल या निवडणुकीत कितपत महत्वाचा असणार आहे? अर्थात रामदास कदमांचा रोल महत्वाचा होता आणि रामदास कदम हे शिवसेनेत आता ज्या पद्धतीनं काम करतायत, शिवसेनेत आता लोकसभा निवडणुकीच्या आधीच्या नाराजीनंतर शिवसेनेनं त्यांना ज्या पद्धतीने लिफ्ट दिलेली आहे, या सगळ्या मधल्या काळातल्या आपण घडामोडी ज्यावेळी महायुतीच्या चालू त्यावेळेला लक्षात येईल की उद्धव ठाकरे यांच्यानंतर तेवढीच म्हणजे चर्चा असेल, प्रसारमाध्यमांची बोलणं असेल, भूमिका मांडणं असेल, रामदास कदम जे शिवसेनेत खूप बॅकफुटवर गेले होते ते पुन्हा युतीच्या सरकारच्या काळात ज्या पद्धतीनं आघाडीवर होतं त्या पद्धतीने पुन्हा आघाडीवर आल्याचं दिसत होते. एक शिवसेनेला आक्रमक चेहरा देण्याचा पुन्हा प्रयत्न करत होते आणि त्यांची शिवसेनेला मदत, शिवसेनेच्या मतदाराचं काम करत होते ते, त्यांची भूमिका इथं महत्त्वाची होतीच. पण तरीसुद्धा इथं टफ फाईट असल्यामुळं विनय नातू हे इथले जुने जाणते उमेदवार आहेत, भास्कर जाधव यांच्यासाठी प्रतिष्ठित लढत आहे आणि कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे या लढतीत पुन्हा अंदाज बांधणं खूप कठीण आहे आणि पण मला वाटतं की जिथं मतदानाची टक्केवारी कमी आहे त्याचा फायदा निश्चितपणे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला होऊ शकतो. गेली 35 वर्ष हा मतदारसंघ अजित विनय नातूंच्या रूपानं एक प्रकारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तिकडे खूप मोठी बांधणी आणि त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला गेली अनेक वर्ष त्या ठिकाणी मिळतो. आपण मराठवाड्याचं चित्र पाहूया. मराठवाड्यामध्ये विशेषतः परळी मतदारसंघांमध्ये 2 चुलत भावांमध्ये अजित लढत आहे आणि पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकमेकाचं नशीब आजमावत आहेत. धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर आणि अर्थात पंकजा मुंडे या भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतरची ही निवडणूक आहे आणि मतदानाची टक्केवारी या ठिकाणी 1% वाढलेली नाही, किंवा 1.24% कमी झाली आहे, परंतु इट्स व्हेरी मार्जिनल. या ठिकाणचं चित्र नेमकं काय असेल, इथे कोणते फॅक्टर्स महत्वाचे आहेत, नेमकी काय परिस्थिती आहे? सुशील कुलकर्णी. परळीमधली लढाई खरं तर सगळ्या राज्याचं लक्ष वेधून घेणारी लढाई आहे. पंकजा विरुद्ध धनंजय अशी ही लढाई आहे आणि 2 भावामधली दोन घरातल्या 2 माणसामधली लढाई आहे. पण आजच्या स्थितीला बघता धनंजयनी पंकजा मुंडेंना बऱ्यापैकी टफ फाईट दिलेली आहे. पण तरीही गोपीनाथ मुंडेंच्या नंतरची ही निवडणूक असल्यामुळं एक सहानुभूतीचा मोठा भाग पंकजाला मिळणार आहे आणि त्यामुळे या मतदारसंघातून पंकजाचा विजय जवळपास नक्की मानला जातोय की इथून पंकजा मुंडे विजयी होतीलच. आणि परळीमधल्या या लढाईत परळीचा मतदार म्हणजे एक नेतृत्व देणे यासाठी ही निवडणुकीत मतदान करतोय. म्हणजे गोपीनाथ मुंडेंच्या नंतर एक मोठं नेतृत्व महाराष्ट्राला जे होतं ते आता कोण असेल हा सगळ्यात मोठा प्रश्न परळीकरांना आहे आणि त्यासाठी म्हणून पंकजाच्या मागं परळीच्या आजूबाजूचा मतदार मोठ्या प्रमाणावर उभा आहे. सहानुभूती हा सगळ्यात मोठा फॅक्टर परळीमधल्या लढाईमध्ये आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल. सुशील सर, एक प्रश्न आवर्जून विचारावा असं वाटतो, मुंडेंनंतरची पहिली निवडणूक होती, लोकांसाठी आणि नेत्यांसाठी ही निवडणूक कशी होती? लोकांसाठी खरं तर ही निवडणूक, नेत्यांसाठी तर ही निवडणूक म्हणजे फारच अवघड अशा स्थितीतली होती. कारण गोपीनाथ मुंडे जवळपास या सगळ्या निवडणुकी सूत्र आपल्या हाती घेऊन ही निवडणूक लढवायचे. मागच्या वेळेला पंकजाची निवडणूक जेव्हा गोपीनाथ मुंडे लढवली होती तेव्हा एकटी पंकजाच नाही तर अख्ख्या बीड जिल्ह्यातल्या सगळ्या निवडणुकीचे सूत्र गोपीनाथ मुंडेंच्याकडे असायचे. त्यामुळे बीड जिल्ह्यातल्या निवडणुकीत जसा सहानुभूतीचा एक मोठा फायदा भाजपला होतोय तसं एक मोठं नुकसान पण होत आहे की एक हाती प्रचाराची यंत्रणा राबवणारा, एक हाती सगळी सूत्र घेणारा माणूस आता भाजपत नाही आहे, ती लढवणारा माणूस नाही आहे. त्यामुळं बीड जिल्ह्यातली एकूणच यंत्रणा थोडीशी सैरभैर राजकीयांच्या दृष्टीनं पाहायला मिळाली. आणि लोकांच्या दृष्टीनं म्हणाल तर लोकांच्या दृष्टीनं या निवडणुकीमध्ये म्हणजे पहिल्यांदा असं होत आहे की विलासराव आणि गोपीनाथराव मराठवाड्यातले 2 मोठे नेते या निवडणुकांच्या मध्ये नाही आहेत आणि त्याच्यामुळे जी एक मोठी राजकीय सभांच्या गदारोळ उडायचा, जे मोठं सगळ्या सभांमधून एकमेकावर आरोप व्हायचे, चिमटे काढले जायचे,
हे सगळं आता मराठवाड्याला नाही बघायला मिळत अगदी. आहे. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की अशोक चव्हाण पण मागच्या काही काळापासून राजकीय दृष्ट्या थोडेसे अज्ञातवासात गेल्यासारखे झालेले आहेत या सगळ्या प्रकारामुळे. त्यामुळे या तीनही प्रभावी नेत्यांचा एकूणच वावर मराठवाड्यामध्ये आता दिसलेला नाही आहे आणि त्यामुळे लोकांच्या दृष्टीने ही निवडणूक सुनी अशा स्वरूपाची झालेली आहे मराठवाड्यासाठी तरी. काँग्रेस भाजप उदय सर हे दोन्ही पक्ष वेगळे असले तरी मराठवाड्यात फिरताना आम्हाला हे जाणवलं की मराठवाड्याच्या जनतेला ही निवडणूक सुनी वाटत होती आणि त्यांच्या नेत्यांची मराठवाड्याच्या जनतेला खूप व्याकुळतेने आठवण होत होती. महाराष्ट्राच्या रणसंग्राममध्ये आपण तमाम राज्यामधली ही चर्चा सगळी अशीच करणार आहोत. एका ब्रेकची वेळ झाली आहे, लगेचच परत. महाराष्ट्राच्या रणसंग्राममध्ये पुन्हा एकदा स्वागत. शैलेंद्र परांजपे, ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी झालेत. शैलेंद्र सर, स्वागत तुमचं या चर्चेमध्ये. नमस्कार. आपण थेट जाऊयात नाशिकला अभिजित कुलकर्णींच्याकडे. अभिजित, या सगळ्या निवडणुकीमध्ये नंदुरबार 67.73 वरून 61% घसरलाय सर. या सगळ्याचा फायदा आणि नंदुरबारची जागा अभिजित अशा करता महत्वाची वाटते मला की त्या ठिकाणी आयात उमेदवार आहे आणि ही जागा वर्षानुवर्ष पारंपरिकरित्या काँग्रेस आतापर्यंत जिंकत आलं होतं. या जिल्ह्याचा इतिहास जर पाहिला तर यातल्या 6 जागांपैकी तब्बल 4 जागा काँग्रेस सातत्यानं, एक एनसीपी आणि एक समाजवादी पक्ष असा जिंकत होता. इथे भारतीय जनता पक्षाला सुतराम प्रवेश नव्हता. परंतु लोकसभेची जागा मात्र अशाच आयात उमेदवारामुळे भारतीय जनता पक्षानं जिंकली आणि त्याला जनतेनं कौल दिला. तोच ट्रेंड विधानसभेला कायम राहील का? तिथली जी काही लोकल गणितं आहेत नंदुरबारची, ती आपण थोडीशी लक्षात घ्यायला पाहिजेत असं मला वाटतं. कारण की हा जो काही टक्का घटला आहे याचा जनरली आपण बघतो की टक्का घटला तर त्याचा फायदा प्रस्थापितांना होत असतो. आता एका अर्थाने आपण म्हटलं तर विजयकुमार गावित तिथे प्रस्थापित आहेत, पण आपण म्हटलात तसे ते भाजपमध्ये आयात पण झालेले आहेत. मुळात तिथे भारतीय जनता पार्टीचं नंदुरबारमध्ये निवडणूक गेलेली आहे आणि या सगळ्या परिस्थितीत आपण जर इथली स्थानिक राजकारण बघितलं तर आता नुकतंच 1.5 वर्षापूर्वी जी नगरपालिकाची निवडणूक झाली तिथे 37 पैकी 36 उमेदवार काँग्रेसचे निवडून आलेत. ती रघुवंशींकडे आहे आणि चंद्रकांत रघुवंशी आमदार माझे आणि त्यांचा विधान परिषदेचे आमदार आणि गावित यांचा जो काही परंपरागत संघर्ष आहे आणि आता गावितांनी लोकसभेत त्यांच्या मुलीला निवडून आणल्यानंतर स्वरूपसिंग नाईक असतील किंवा काय ते सगळी काँग्रेसी मंडळी आपापसातले हेवे दावे थोडेसे बाजूला ठेवून गावितांच्या विरोधात एकवटलेली आहेत. तर हे सगळं चित्र असताना त्यातच घटती टक्केवारी पण तिथल्या मतदाराची पारंपरिक मानसिकता लक्षात घेतली तर गावितांना निवडणूक निश्चित ज्या पद्धतीने वाटत होता अगोदर की गावित सहज पार करून जातील तर तशी ती आता निश्चितपणे नसेल आणि त्यात आता घटलेली टक्केवारी हे त्यांच्यासमोर आणखी जास्तीत जास्त आव्हान बनत जाईल अशी एकंदरीत तिथली परिस्थिती वाटते. मानव निर्देशांकामध्ये अजित हा जिल्हा महाराष्ट्रात सर्वात मागे असलेल्या जिल्ह्यांपैकी एक. डोंगराळ परिस्थिती आणि त्याहीपेक्षा सुद्धा शाहू समाजाचं वर्चस्व अशा प्रकारचं याचं आत्तापर्यंतचं गणित होतं. काँग्रेसचे अनेक कॅम्पेन्स जे आहेत सोनिया गांधींच्या त्याची इथून सुरुवात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा तिथे काँग्रेस हरलेली आणि तो ट्रेंड करायची आता तिकडे कायम राहील अशा स्वरूपाची चिन्ह आहेत. आपण विदर्भात जाऊया अजित. अगदी विदर्भात जाऊया सर. विदर्भामध्ये सगळ्यात महत्वाचा वरोरा आहे. विदर्भामध्ये विवेक सर, वरोऱ्यामध्ये थेट मंत्री महोदय भाजपमध्ये दाखल झाले, आता माजी मंत्री. पण या सगळ्या परिस्थितीत आता वरोऱ्याची ही जागा महाराष्ट्रात सगळीकडे चर्चेली जाते. काय नेमक्या शक्यता आहेत वरोऱ्यात? वरोऱ्याची जी सीट आहे ती अतिशय इंटरेस्टिंग. तुम्ही आत्ता सांगितलं त्याप्रमाणे एक कॅबिनेट मंत्री काँग्रेसचे जे भाजपमध्ये ज्यांनी प्रवेश केला अगदी शेवटच्या क्षणाला, म्हणजे तिथे जे मांडवकर नावाचे भाजपचे नॉमिनी होते, जे ज्यांचं नाव पहिले त्यांनी जाहीर केलं होतं, ते सगळं फॉर्म भरणार अशा परिस्थितीमध्ये साधारण 2-3 तासापूर्वी असं झालं पहाटेच्या वेळेला की देवतळे यांना शेवटी त्यांनी कॅन्डिडेट डिक्लेअर केलं आणि मांडवकर यांना बाजूला बसावं लागलं. तर त्यामुळे ती अतिशय इंटरेस्टिंग झाली. याच्यामध्ये भाजपला एक राजकीय एक पॉलिटिकल स्टेटमेंट करायचं होतं असं म्हणतात की काँग्रेसचा एक कॅबिनेट मंत्री भाजपमध्ये येतो, ही भाजपचा एक राजकीय विजय आहे अशा पद्धतीचं एक भाजपचं एक पॉलिटिकल स्टेटमेंट यातून त्यांना करायचं होतं असं म्हणतात.
परंतु काय होतं, पुष्कळदा लोकल फॅक्टर्स खूप महत्त्वाचे असतात. तिथे मांडवकर हे जे त्यांचे कॅन्डिडेट होते अतिशय लोकप्रिय कॅन्डिडेट आहेत. तिथे त्यांचा बऱ्यापैकी काम आहे. तसंच तिथे दोन इतर जे कॅन्डिडेट आहेत, एक खानोलकर आणि एक भुजोणे, जे शिवसेना आणि मनसेचे NCPचे, तर हे सुद्धा बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहेत. 30,000 40,000 वगैरे अशा प्रकारचे मतदान त्यांना यापूर्वी झालेलं आहे. तर एकूणच अतिशय चुरस या ठिकाणी आहे. आणि गणित सर्वसाधारण भाजपचं तिथे असं दिसतं की गेल्या वेळेला म्हणजे काँग्रेसला, देवतळेंना साधारण 50-51 हजार मतं होते आणि अतिशय निसटता असा त्यांचा विजय होता. तर त्यातले त्यांचे काँग्रेसचे 20,000 मतं जरी रिटेन झाले आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपला त्या ठिकाणी वरोरामध्ये साधारण 70,000चा लीड होता, तर त्यातले 30,000 जरी भाजपच्या पदरात पडले तर पुन्हा एकदा 50,000 55,000 मतं घेऊन देवतळे थोड्या बहुत फरकाने का होईना जिंकून येतील, अशा प्रकारचं एक गणित तिथे आहे. सुरुवातीचे 2-3 दिवस तिथे जे मांडवकर होते आणि बाकीचे भाजपमधले जे कार्यकर्ते होते त्यांच्यामध्ये खूप नाराजी होती. पण ती नाराजी शेवटी दूर करण्यात आली असं म्हणतात. त्यात कितपत सत्य आहे हे आपल्याला रिझल्ट आल्यानंतरच कळेल. परंतु देवतळे ज्यांच्या विरुद्ध तशी म्हणजे कामाच्या बाबतीत तशी नाराजी की त्यांनी काही फारसं काम केलं नाही, तिथल्या लोकांना, युवकांना पुष्कळ सारे तिथे थर्मल पॉवर प्रोजेक्ट्स आले पण तिथे त्यांना नोकऱ्या मिळाल्या नाही, अशा प्रकारचे इश्यूज त्यांच्या विरुद्ध, एक निष्क्रिय मंत्री अशी त्यांची इमेज सर्वसाधारणपणे होती. परंतु त्यांचे जे वडील होते दादासाहेब देवतळे यांची RSSशी खूप त्यांचा जुना संबंध होता आणि देवतळे हे एक अतिशय सज्जन गृहस्थ अशी त्यांची एक इमेज आहे. तर कदाचित त्यांच्या पर्सनल इमेजवर ते तरुण जातील अशा प्रकारची पण एक भावना आहे. आणि हे जे गणित मी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे तर देवतळे जर तिथून निवडून आले तर आश्चर्य वाटू नये. आणि सर्वसाधारणपणे पूर्ण सगळीकडे जी एक मोदी फॅक्टर आणि भाजपच्या बाजूनी साधारण मतदारांचा दिसलेला उत्साह असं लक्षात घेता देवतळेंना फेवरेबल होईल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही असं मला वाटतं. विवेक, एक छोटासा प्रश्न ब्रेकवर जाण्यापूर्वी तो अशा करता विचारतो. मगाशी आपण रविकिरण देशमुख यांना 2 महत्त्वाच्या जागांविषयी बोलतं केलं होतं. त्यातल्या दोन्ही जागांवर आयात उमेदवार होते आणि दोन्ही जागांवर आयात उमेदवार निवडून येतील किंवा त्यांचं पारडं आत्ता जड आहे अशा प्रकारचं त्यांचा ऑब्झर्वेशन होतं. तेच आपण उत्तर महाराष्ट्रात गेलो, तिकडेही आपल्या नंदुरबारमध्ये गावित यांचं पारडं जड आहे असं आपल्या चित्र, लढाई काटेकी टक्कर असेल परंतु पारडं जड आहे असं दिसतं. इकडे संजय देवतळे हे आयत्यावेळी आयात झाले होते, त्यांचंही पारडं जड दिसतंय. म्हणजे उमेदवार आयात केला काय अथवा न केला काय, विजयाची शक्यता आणि हमी हा निकष लावला तर तुमच्या पक्षाला यश मिळतं. ही नवीन भारतीय जनता पक्षानं या निवडणुकीच्या निमित्तानं रुजवलेली नीती यापुढे महाराष्ट्राच्या निर्णायक यशासाठी कारणीभूत ठरणार आहे का? हो, असं दिसतंय. याचं कारण असं आहे की लोकसभेपेक्षा जर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान जास्त झालं आहे, म्हणजे 5च महिन्यामध्ये नवीन निवडणुका लागल्या आणि त्याच्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदारांनी सहभाग घेतला आहे, तर निश्चितच आपल्याला काँग्रेस आणि NCPला वाचवायचं आहे कसंही करून आणि त्यांना निवडून द्यायचं आहे असं काही त्यांच्या मनात असेल असं वाटत नाही. त्याच्यामुळे ते बदलासाठी झालेलं आहे आणि बदलासाठी सगळ्यात पुढे भाजप आहे आणि त्याच्या पाठोपाठ शिवसेना आहे. त्याच्यामुळे त्यांच्या पदरामध्ये हे लोकांनी मतदान केलं आहे असं आपल्याला बाय कॉमन लॉजिक म्हणता येतं असं मला वाटतं. अगदी या सगळ्या हा ट्रेंड पलीकडे मला असं वाटतं चालू राहील. जी, हा ट्रेंड सुरू राहील असं तुम्ही म्हणताय. महाराष्ट्रामधल्या इतर जागांवरती देखील काय नेमकी परिस्थिती होती, इतर विभागांमध्ये काय नेमकी परिस्थिती होती, आपण सविस्तर सगळी चर्चा करणार आहोत. महाराष्ट्राचा रणसंग्राम मध्ये एका ब्रेकची वेळ झाली. कुठे जाऊ नका, पाहत राहा फक्त झी 24 तास. महाराष्ट्राच्या रणसंग्राममध्ये पुन्हा एकदा स्वागत. शैलेंद्र परांजपेंकडे मी थेट जाणार आहे आणि मुंबई शेजारच्या ठाण्यामधल्या कळव्या मुंब्र्यावरती आपण बोलणार आहोत. मुंब्रा कळवामध्ये 47.45% मतदान मागच्या वेळी झालं होतं, यावेळी ते वाढून 47.48% इतकं मतदान झालंय आपण बघतोय. आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामुळं तिथं अगदी चर्चेत हा मतदारसंघ असतो. परांजपे सर, काय सांगाल कळव्या मुंब्र्यामध्ये
MIM मुळे मतविभाजन होईल का, याचा फटका कोणाला बसेल आणि काय नेमकी आता स्थिती सांगते? इथल्या मुस्लिम मतांचं विभाजन होईल का, मराठी मताचं विभाजन होईल का, आणि त्याहीपेक्षा सुद्धा मतदानाची टक्केवारी सेम राहिलेली आहे. Exactly. आणि मागच्या वेळेला जितेंद्र आव्हाड 11% निवडून आले होते. त्याच्यात महत्त्वाचा भाग असा आहे की MIMचं आव्हान महाराष्ट्रभर सगळीकडे आहे आणि मोस्टली मुस्लिम उमेदवार उभा केला तर तो मतं खाईल ती सो कॉल्ड सेक्युलर कोर्ट्समधली, आणि ती मतं जनरली आजपर्यंत आपण पाहिलं की ती राष्ट्रवादी किंवा काँग्रेसच्या बाजूने जाणारी आहेत. आता या मतांचं जर विभाजन झालं तर त्याचा फायदा काही प्रमाणात अपोजिशनला किंवा आव्हाडांच्या विरोधात होईल असं. परंतु महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ओव्हरऑल वोटिंग जे आहे त्या मतदारसंघातलं ते फारसं वाढलेलं नाही, ते साधारणपणे आहे तसं आहे. आपण जनरली असं पाहतो की जसं आपण म्हणतो की 60-65% मतदान झालं आहे, ज्यावेळेला 55 ते 58% मतदान जातं तोपर्यंत काँग्रेसचे लोक, तुम्ही कुठल्याही काँग्रेसच्या मुरब्बी पुढाऱ्यांना विचारा, ते साधारण म्हणतात 50-55, आणि जी टर्मिनॉलॉजी वापरली जाते की मॉडरेट वोटिंग आहे, मॉडरेट आहे, लोक जसे ते ठेविले आनंद तसे जे रावे वगैरे वगैरे या पद्धतीने असतं, त्यावेळेला 45 ते 55% मतदान होतं. आणि हे असं आपण वर्षानुवर्षाच्या इलेक्शनचा अभ्यास केला तरी लक्षात येईल. पण यावेळेला साधारणपणे 58%च्या पुढे जातं, त्यावेळेला येणारा 1-1% एक माणूस हा जणू काही चिडून आला आहे की फेकून द्या यांना या पद्धतीने, आणि 58च्या पुढे गेलं की काँग्रेसवाले थोडेसे घाबरायला लागतात. आणि मुंबऱ्या कळव्याची वैशिष्ट्य असं आहे की जितेंद्र आव्हाड यांना त्यांनी केलेलं काम जसं आहे त्याच्याबरोबरच त्यांचा चेहरा टेलिव्हिजनवर आपण वर्षानुवर्ष पाहतोय. ते प्रवक्ते आहेत, ते बोलतात काय हा मुद्दा महत्त्वाचा नाही, लोकांच्या लक्षात इमेज राहते, चेहरा राहतो, आणि ते कुठेतरी तिथे आठवत असतात. आणि त्याच पद्धतीने पब्लिक मेमरी शॉर्ट जरी असली तरीसुद्धा मतदानाची टक्केवारी तेवढीच राहिली आहे. म्हणजे तसं पाहायला गेलं तर आव्हाडांना धोका वाटण्यासारखं काही नाही, त्यांनी आहे त्या ह्याच्यात जे काही मॅनेज केलं ते कदाचित निसटतील अशी स्थिती आहे. त्यामुळे मुस्लिमांचं मतदान थोडंफार डिवाईड झालं तरी आव्हाडांनी कष्ट घेतले असतील असं मला वाटतं. अगदी चेहरा लक्षात राहतो असं म्हणतायत परांजपे सर, पण तो चेहरा कसा लक्षात राहिलाय, तिथं मतदान कसं झालंय हे आपल्याला निकालाच्या दिवशीच कळणार आहे. थेट पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण जाणार आहोत. आणि उदय सर, पश्चिम महाराष्ट्रातला सगळ्यात महत्त्वाचा मतदारसंघ पलूस कडेगाव, 78.3% मतदान झालं होतं. आता यंदा 81.64 ही आकडेवारी आपल्याला तिथं दिसते. आणि चर्चित माजी मंत्री पतंगराव कदम आपण बघतोय 81.64% सर इथं मतदानाचा हा टक्का वाढलाय. आपण थेट पश्चिम महाराष्ट्रामध्ये जाणार आहोत आणि जवळपास 3.5% मतदान वाढलेलं आहे. आपल्याकडे विजय चोरमारे आहेत. विजय चोरमारे, काय सांगाल तुम्ही? पतंगराव यांच्यासाठी ही एक पंचरंगी लढतीत एक प्रकारची धोक्याची सूचना आहे, काहीचं ग्रीन सिग्नल इझिली निवडून येतील? पतंगराव कदम यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे असं वाटण्याजोगी परिस्थिती नाही खरं तर या मतदारसंघात. कारण मतदानाची टक्केवारी 3% वाढली असली तरी सुद्धा लक्षात येईल की कडेगाव पलूस हा जो मतदारसंघ आहे तो प्रचंड संख्येने मतदान, गेल्या वेळची सुद्धा तिथली टक्केवारी 78% आहे. म्हणजे ती सुद्धा म्हणजे गेल्या 2009च्या विधानसभेला राज्यातली 3ऱ्या किंवा 4थ्या क्रमांकाची टक्केवारी आहे. आणि यावेळी सुद्धा तशीच परिस्थिती आहे. त्यामुळे एकूण त्याचं कारण तिथली राजकीय जागरूकता हा महत्त्वाचा भाग आहे. या मतदारसंघातलं यावेळचं वैशिष्ट्य असं की तिथं पतंगराव कदम यांचे जे पारंपरिक विरोधक आहेत पृथ्वीराज देशमुख, त्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, जे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. आणि त्यांनी भारतीय जनता एकूण वारं बघून आणि त्यांचे लोकसभेचं वारं जे होतं संजय पाटलांच्या बाजूनं, भारतीय जनता पक्षाच्या बाजूनं, त्याचा फायदा घेण्याच्या उद्देशानं ते राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळत असताना सुद्धा भारतीय जनता पक्षात गेलेले आहेत. पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलल्यामुळे त्यांच्यासाठी अडचणीची स्थिती आहे. ती अशासाठी की या मतदारसंघात तब्बल 102 गावं आहेत आणि या सगळ्या गावांपर्यंत ते पक्ष आणि चिन्ह पोचणं ही थोडं कठीण काम होतं. इथली पृथ्वीराज देशमुखांच्या दृष्टीनं अडचणीची आणि पतंगराव कदम यांच्या दृष्टीनं फायद्याची दुसरी गोष्ट अशी आहे की इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे, जो पक्ष भारतीय जनता पक्षाचा मित्रपक्ष आघाडीतला, त्या पक्षाचे एक लढाऊ कार्यकर्ते संदीप राजोबा यांनी तिथं बंडखोरी केलेली आहे. आणि बंडखोरी करून तिथं ते उभे आहेत. म्हणजे अगदी 1-2 महिन्यापूर्वीच बघितलं तर एका सभेत पतंगराव कदम यांच्या उपस्थितीत संदीप राजोबा यांना तिथं काही मारहाण झालेली होती त्या बैठकीत. आणि त्या मारहाणीत ते प्रचंड गंभीर जखमी होऊन हॉस्पिटलमध्ये जखमी होते. त्यावेळी राजोबा यांनी पतंगराव कदम यांच्यावर
विरोधात खूप आवाज उठवला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने त्याविरुद्ध आंदोलन वगैरे केलं होतं आणि या सगळ्या परिस्थितीत आपल्याला इथून पक्षाची उमेदवारी मिळेल असे राजूबांना वाटत होतं आणि त्या मारहाणीचा एकूण सहानुभूतीचा फायदा मिळवता येईल. पण ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ही जागा भारतीय जनता पक्षाला सोडल्यामुळे ते मिळाले नाही. त्यामुळे स्वाभाविकपणे भारतीय जनता पक्षाची मतं, स्वाभिमानी संघटनेची मतं ही विभागली आणि लोकसभा निवडणुकीला पतंगराव कदमांना इथे साधारण 27-28 हजारांनी पिछाडीवर होते. मधल्या काळात पतंगराव कदम यांनी खूप काम केलं. प्रत्येक गावात 2-2, 3-3, 4-4 वेळा स्वतः पतंगराव गेले आणि जी काही दुरुस्ती होती ती दुरुस्ती करून घेतलेली आहे. आणि सुरुवातीपासून नाही म्हटलं तरी पतंगराव कदमांचा इथं चांगला होल्ड आहे. त्यांच्या निगेटिव्ह जावं पतंगराव कदम यांच्या बाबतीत असं कुठलंही काम पतंगराव कदमांच्याकडून घडलं नाही. लोकसंपर्क चांगला आहे, लोकांची कामं सकारात्मक दृष्टीने करतात. पण पारंपरिक विरोध पृथ्वीराज देशमुख आहेत, यांचंही ग्रामपंचायत पातळीपर्यंत त्यांच्या खूपशा सत्ता आहेत. त्यांनी आव्हान तगडं दिलेलं आहे. म्हणजे आधी सुरुवातच्या काळात थोडी लढत सोपी जायला असं वाटत होतं, तर भारतीय जनता पक्षाचं वारं त्यामुळं थोडं पृथ्वीराज चव्हाण यांनी आव्हान उभं केलेलं आहे. पण आता प्रत्येक मोदींची सभा शेजारी तासगावमध्ये झाली, त्याचाही काही फायदा पृथ्वीराज देशमुखांना होतो का हे बघावं लागेल. या सगळ्यापासून आव्हान केलं असलं तरी पतंगराव कदम यांना धोका आहे असं आत्ताच या क्षणी वाटत नाही. आपल्याबरोबर रविकिरण देशमुख आहेत. रविकिरण देशमुख, मोदींच्या सभेचा इम्पॅक्ट हा एक विषय, तो आपण नंतर चर्चेला घेणार आहोत. परंतु आता परांजपे जे म्हणाले की टीव्हीवर दिसण्याचा फायदा एखाद्या उमेदवाराला होऊ शकतो का, किंवा सातत्यानं जर चेहरा समोर असेल तर बहुरंगी पंचरंगी लढतीत ज्यांचे चेहरे आत्तापर्यंत समोर येत नव्हते आणि ज्यांचे चेहरे समोर येत आहेत, खरोखरच निवडणुकीमध्ये टीव्हीवर माणूस दिसतो याचा फायदा होऊ शकतो का? आणि मुस्लिम बहुल एरियामध्ये जी चॅनल्स बघितली जातात त्या चॅनल्सवर तो चेहरा दिसत होता का? मला वाटतं लोकांचं परसेप्शन काय आहे, इमेज कशी आहे, कसे प्रश्न मांडतो आपला नेता, कसे निर्णय घेतो आणि कसं त्यानं मंत्रिपदाचाही चान्स दिला होता पक्षाने त्याच्यावर जास्त अवलंबून आहे असं मला वाटतं तिथला निर्णय. आणि मला विशेषत्वाने इथं सांगावंसं वाटेल की हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच राहावा, किंबहुना असा एक मतदारसंघ आहे की जिथे अल्पसंख्याक मतदान खूप आहे. त्यासाठी स्वतः पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तिथं जाऊन आलेले आहेत अनधिकृत बांधकामाच्या त्या वादग्रस्तपणाच्या पार्श्वभूमीवर. त्यावरून पक्षाचंही या मतदारसंघाकडे खूप लक्ष आहे, हे बघितलं पाहिजे. त्यांच्यावर एकट्यावर मतदारसंघ सोडून दिलेलं नाही, पक्षानेही त्याकडे विशेष लक्ष दिलं होतं. त्यामुळे केवळ त्यांच्या इमेजमुळंच हे होईल असंही म्हणता येत नाही. असं म्हणजे पक्ष सुद्धा त्याला तितकाच जबाबदार आहे. प्रेक्षको, महाराष्ट्राच्या रणसंग्राममध्ये आपण अनेक महत्त्वाच्या मतदारसंघांचा लेखाजोखा पाहिलात. मान्यवर तज्ञ आपल्या बरोबर आहेत. आणखीन काही महत्त्वाचे मतदारसंघ आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरलेले, ज्या ठिकाणी मतदानाचा वाढीव टक्का नेमका कोणाला मिळणार अथवा घसरलेल्या टक्क्याचा नुकसान कोणाला होणार, या सगळ्याची चर्चा आपण चालू ठेवणार. एका ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय महाराष्ट्राचा रणसंग्राम. महाराष्ट्राच्या रणसंग्राममध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण उत्तर महाराष्ट्रात जाणार आहोत. अभिजित कुलकर्णी आपल्याबरोबर आहेत. अभिजित, जळगाव बद्दल आपण बोलूया. जळगाव शहर आणि ग्रामीण, सुरेशदादा जैन, गुलाबराव देवकर जेलमधून निवडणूक लढतायत दोघंही. काय नेमकी परिस्थिती? आपण जर टक्केवारीच्या बाबतीत बोललो तर 49.68चं 54% मतदान झालंय. कुणाच्या पथ्यावर पडेल, कुणाच्या विरोधात असेल हे? ह्या दोन्ही मतदारसंघ जर का आपण बघितले तर माझ्या मते ही थोडीशी एक वेगळी आणि हटके परिस्थिती आहे. या ह्याच्यात जर का बघितलं तर एक त्यांना डिसएडव्हान्टेज नक्कीच आहे की जो स्वतः उमेदवार आणि जे काही त्यांचा अनुभवी पण म्हणा, कसब म्हणा, हे असतं आणि तो सगळी ती यंत्रणा हलवत असतो, तर ते दोघंही स्वतः निवडणुकीच्या रिंगणात प्रत्यक्षरित्या नाही आहेत. ते जेलमधनं सगळं आपलं हे करतायत आणि त्यांची जी काही स्थानिक पातळीवरची यंत्रणा आहे त्याच्यावर ते विसंबून आहेत. अशातच मतदानाचा टक्का थोडासा वाढल्यामुळे तो त्यांच्या दृष्टीने नक्कीच थोडासा घातक आहे. पण दुसऱ्या बाजूला जर का आपण बघितलं जळगाव शहराचं, तर तिथे सुरेशदादांचा जो लोकल कनेक्ट आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर आहे. लोकांचे वेगवेगळे म्हणजे बिझनेस इंटरेस्ट असतील, तिथली स्थानिक स्वराज्य संस्थेचं आपण गणित बघितलं, सुरेशदादांचं गेल्या 35 वर्षातलं जनसंपर्काचं मोठं नेटवर्क बघितलं, तर याही परिस्थितीत सुरेशदादांचं पारडं वरचढ दिसतंय असं म्हणायला हरकत नाही. आणि जळगाव ग्रामीणचं जर का आपण बघितलं तर या सगळ्या वजाबाकीच्या राजकारणात तिथे जे काही शिवसेनेचे गुलाबराव पाटील आहेत
तर त्यांना कदाचित याचा ॲडव्हान्टेज नक्की मिळू शकतो देवकरांच्या विरुद्ध. अशी एकंदरीत तिथली स्थानिक परिस्थिती लक्षात घेतली तर असं म्हणण्यास निश्चित वाव आहे. अभिजित, दोन या मतदारसंघामध्ये जरी एक साम्य असलं की दोन्हीही उमेदवार हे आपापल्या लढती जेलमधून लढत असले तरी दोघांमध्ये वेगळेपण अशा स्वरूपाचं आहे की सुरेशदादा जैन अनेक वेळा पक्ष बदलूनही प्रत्येक पक्षातून निवडून आलेत. याचं एक कारण नेमकं काय असू शकतं, याचं एक साधारणतः कारण मीमांसा तुमच्याकडून जाणून घ्यायला मला आवडेल. आणि दुसरं म्हणजे सुरेशदादा जैन मागच्या वेळी तब्बल 24% निवडून आले होते, तर गुलाबराव देवकर हे फक्त 2-2.5% मला वाटतं निवडून आले होते. त्यामुळे दोघांच्या मधला फरक मोठा आहे. शिवाय जळगाव ग्रामीण हा जो देवकरांचा मतदारसंघ आहे, त्या देवकरांच्या मतदारसंघामध्ये धरणगाव आणि जळगाव अशा दोन्ही तालुक्यातल्या गावांचा समावेश होतोय. दोन्ही तालुक्यांची जी मानसिकता आहे ती पूर्णपणे वेगळी आहे. त्याचा फटका काही यावेळी बसू शकतो का? एकेकाळचे दोघे गुरुचेले सर, गुरुचे हो अगदी खरं आहे. आपण म्हणालात ते की ते दोघांच्यात तेवढं साम्य असलं की दोघंही आत्ता जेलमधून निवडणूक लढवत आहेत, तरी दोघांचे स्वभाव, दोघांची प्रकृती, दोघांच्या राजकारणाचा बाज हे सगळं वेगळं वेगळं आहे अगदीच. आणि सुरेशदादांचं जसं आपण म्हणालात की वर्षानुवर्ष वेगवेगळ्या पक्षात जाऊन ते निवडून येतात आणि ते जाहीरपणे म्हणतात पण की मी 10 वेळा काय 100 वेळा पक्ष बदलीत. आणि ते त्यांनी खरं पण करून दाखवलंय की कधी ते शहर विकास आघाडी स्थापन करतात, कधी शिवसेनेत जातात, काँग्रेस, राष्ट्रवादी सगळ्या पक्षांचा त्यांचा प्रवास झालेला आहे. पण तिथे सुरेशदादा हाच पक्ष असं जणू काही जळगावमध्ये आत्तापर्यंतचं गणित होतं. आणि याही वेळेस ते काही फार बदललं असं दिसत नाही. कारण लोकांचा जर का आपण तिथल्या कानोसा घेतला मतदारांचा, तर त्यांचं असं म्हणणं आहे की सुरेशदादांचं एकंदरीत जे काही काम असेल, सुरेशदादांचं कामापेक्षाही जास्त जो लोकल कनेक्ट त्यांचा आहे, लोकांशी असलेला तिथल्या स्थानिक माणसांची परिचय आहे, ह्या सगळ्या बाजूंमुळे सुरेशदादा तरुण जातात. आणि मागच्या वेळेस त्यांनी खूप मोठी आघाडी घेऊन सुरेशदादा निवडून आले होते. या सध्याच्याही पार्श्वभूमीत आपण बघितलं इथे तर जे त्यांच्या अपोनंट आहेत, जे विरोधी उमेदवार आहेत, त्यांची तिथपर्यंत धाव नाहीये की ते या सगळ्या अडथळे सुरेशदादांचं हे सगळं पार करून, यंत्रणा पार करून बाजी मारतील, असं फार शक्यता कमी आहे त्याची. त्या उलट जर का आपण जळगाव ग्रामीण बघितलं तर इथे देवकर अगदीच थोड्याशा मतांनी मागच्या वेळेस जेमतेम निवडून आले होते. आणि आपण म्हणत तसं धरणगाव आणि जळगाव इथली मानसिकता पूर्ण वेगळी आहे. आणि एक कुठेतरी आता सगळं एक काँग्रेस विरोधी वातावरण, अँटी इन्कम्बन्सी जे काय आहे काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधी, आणि विशेषतः राष्ट्रवादीच्या बद्दल जी जनमानसात प्रतिमा आहे किंवा जो काही एक राग आहे त्याचाही फटका निश्चितपणे बसू शकतो. आणि तिथले जे काही शिवसेनेचे आहेत गुलाबराव पाटील, त्यांचा जो संपर्क आहे तिथे स्थानिक भागामध्ये, तर आणि तिथली जी काही जातीय समीकरण आहेत त्याचाही त्यांना ॲडव्हान्टेज मिळून गुलाबराव पाटील तिथे प्लसमध्ये येऊ शकतात, अशी आजची परिस्थिती आहे. त्या दोघांसाठी म्हणून त्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी काही मोठ्या निवडणुका, मोठ्या प्रचार सभा घेतल्या, त्याचा काही परिणाम झालेला असं वाटतंय? हो, उद्धव ठाकरेंच्या जर का आपण बघितलं तर उद्धव ठाकरेंच्या प्रचार सभांना जी काही उपस्थिती लाभली आणि जी उत्स्फूर्तता होती त्याच्यावरून एक स्पष्ट होतं की जो जळगाव जिल्हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो आणि जसा तो आहे पण आपण कागदावर जरी पाहिलं तरी, तर तिथे येऊन उद्धव ठाकरेंनी सभा घेणं आणि त्याला एवढी प्रचंड उत्स्फूर्तता प्रतिसाद मिळणं, म्हणजे केवळ गर्दी आली किंवा गर्दी आणली असं न होता त्याच्यातली जर का आपण बघितली उत्स्फूर्तता, तर ती बघितली तर जनमानसाचा आपल्याला कल निश्चित लक्षात येतो की काय तिथे लोकली परिस्थिती चालली आहे. एक छोटासा प्रश्न या ठिकाणी अशा करताय की या ठिकाणच्या जिल्हा परिषदा आणि ग्रामपंचायती जर पाहिल्या तर त्यावर भाजपचं वर्चस्व दिसतं. खासदार भाजपचे निवडून येतात त्या ठिकाणी, परंतु आमदार मात्र हे बहुसंख्यपणे आपल्याला एनसीपीचे आणि शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे 2-2 येताना दिसतात. हे गौड बंगाल नेमकं मतदारांचं काय आहे? खासदारकीला विषय जातो पक्षावर आणि निवडणूक शक्यतो लोक पक्ष बघून मतदान करतात असा एक सर्वसाधारण प्रचलित समज आहे किंवा तो ट्रेंडच आहे. आणि विधानसभेला जो आहे तो उमेदवार हा निश्चितपणे महत्त्वाचा ठरतो. विधानसभा असो, स्थानिक स्वराज्य संस्था असो, तर इथे उमेदवाराचं महत्त्व वाढलेलं असल्यामुळे जो उमेदवार केंद्रीय, आता आपण बघितलं तर एकनाथ खडसेंचं जसं आहे मुक्ताईनगरमध्ये, तसं जळगावमध्ये सुरेशदादांचं आहे की सुरेशदादा हाच पक्ष किंवा सुरेशदादा हेच सगळं असल्यामुळे
तिथे स्थानिक उमेदवार, त्याची पात्रता, त्याचा लोकांशी असलेला संपर्क, तिथलं जातीय समीकरण, अशा अनेक बाबी मिळून त्याचा तो एकत्रित रिझल्ट असतो, कुठेतरी परिणाम असतो. म्हणून हा मुख्यतः आपल्याला त्यातला फरक जाणवतो. नक्की आपण मराठवाड्याकडे जाणार आहोत, पण जाता आता जळगाव बद्दल बोलायचं एक विशेष तर भाजपला मानणारा मतदार इथं आहे, पण ग्रामीण भागामध्ये जळगाव जिल्ह्याच्या जातीय मतदान हे मोठ्या प्रमाणावरती होतं आणि तसं या निवडणुकीत इथे होताना दिसणार आहे. आपण थेट जातोय मराठवाड्यामध्ये. भोकरची जी जागा आहे मराठवाड्यामध्ये, आपण सुशील कुलकर्णींना विचारणार आहोत. सुशील सर, भोकरची जी जागा आहे तिच्याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय. आपण जर तिथे बघितलं तर 69.16% मतदान झालं होतं, ते थेट 72% आता मतदान झालेलं आपल्याला दिसतंय. भोकरमध्ये चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भोकर आणि आसपास काय चित्र दिसतंय? माजी मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती आता आमदार सौभाग्यवती व्हायला निघाल्यात. खरं तर भोकर मधला हा जो सगळा परिस्थिती आहे तिथली, ती मागच्या निवडणुकीच्या तुलनेत जर आपण बघितली, कारण अशोक चव्हाणांनी भोकर पुनर्रचनेनंतर त्या भागातून 2दा निवडणूक लढवलेली आहे. पहिल्यांदा जेव्हा ते उभे होते तेव्हा 1 लाखाच्या वरचं मताधिक्य अशोक चव्हाणांना या मतदारसंघामध्ये होतं. त्यानंतर अशोक चव्हाणांनी लोकसभेची निवडणूक लढवली तेव्हा याच भोकर विधानसभा मतदारसंघातून हे 1 लाखाचं मताधिक्य 23,000वर येऊन पडलेलं आहे. म्हणजे एकूण जवळपास 75,000च्या पेक्षा अधिकचा मोठा फरक अशोक चव्हाणांच्या मताधिक्यामध्ये या मतदारसंघात झालेला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा झटका बसल्याबरोबर अशोक चव्हाणांनी या मतदारसंघामध्ये पूर्णतः कॉन्सन्ट्रेट केलेलं होतं आपलं. आणि माधवराव किनाळकरांना अचानक भाजपनं आपल्याकडे घेऊन ही जी निवडणूक त्यांच्या विरोधात लढण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे माधवराव किनाळकर अधिक भाजप अशी ताकद लावून विरोधी गट सगळा अशोक चव्हाणांना भोकर मतदारसंघापुरतं बांधण्यामध्ये यशस्वी झालेला आहे. आणि बाकी ठिकाणी जे अशोक चव्हाण जाऊ शकले असते, लातूरमध्ये येऊ शकले असते, औरंगाबादमध्ये येऊ शकले असते, हिंगोलीत लक्ष घालू शकले असते, पण हे अशोक चव्हाणांना भोकरमध्ये लक्ष द्यावं लागल्यामुळे हे करता आलेलं नाही. अमिता चव्हाणांचा भोकरमधला विजय आज जरी नक्की वाढत असला तरी अशोक चव्हाण तिथं गुंतून राहिल्यामुळं आजूबाजूच्या मतदारसंघात जे लक्ष द्यायला लागत होतं, नांदेड दक्षिण असेल, उत्तर असेल, तिथे MIMचा प्रभाव वाढतोय, या मतदारसंघामध्ये लक्ष देऊ शकले असते, ते घडणार नाहीये. पण इथे विजय नक्की होईल, बाकी ठिकाणी मात्र याचा फटका काँग्रेसला नांदेड जिल्ह्यात सहन करावा लागणार आहे. सुशील, ब्रेकवर जाण्यापूर्वी मला माहिती आहे तुम्हाला नंतर एका ठिकाणी जायचंय, परंतु एक छोटासा प्रश्न असा आहे की MIMचा प्रभाव हा महाराष्ट्रातल्या काही पॉकेट्समध्ये दिसतो. त्यातली अत्यंत महत्वाची पॉकेट्स ही तुमच्या औरंगाबादच्या भागामध्ये, त्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यामध्ये दिसतात. त्याविषयी काय सांगाल? विशेषतः औरंगाबादमध्ये, नांदेडमध्ये आहे, जिथे मुस्लिम संख्या जास्त आहे, म्हणजे परभणी, नांदेड आणि औरंगाबाद या 3 जिल्ह्यामध्ये MIMचा प्रभाव खूप मोठा आपल्याला दिसतोय. विशेषतः औरंगाबादमध्ये मी पाहतोय औरंगाबादमधली मध्यची जागा जिंकण्याच्या स्थितीकडे जात आहे. औरंगाबाद शहराची जागा जिंकण्याच्या स्थितीकडे जात आहे आणि पूर्व आणि पश्चिम या 2 मतदारसंघामध्ये MIM खूप मोठ्या प्रमाणावर टफ बाकी सगळ्या प्रस्थापितांना देत आहे. त्यांनी तर दलित आणि मुस्लिम असं नवीन कॉम्बिनेशन MIMनी औरंगाबादमध्ये जुळवलेलं आहे. आणि ही स्थिती बघता, हे सगळ्या एकूण बघता, MIM औरंगाबाद आणि नांदेड या 2 जिल्ह्यामध्ये खूप मोठं प्रभावी मतदान घेणार आहे. त्याचा परिणाम काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना खूप मोठ्या प्रमाणावर भोगावा लागणार आहे. मोठी ताकद उदय सर दलित आणि मुस्लिमांची जिथं आहे आणि नक्कीच चंचू प्रवेश ठरू शकतो हा MIMचा. सुशील कुलकर्णी यापुढे महाराष्ट्राचा रणसंग्राममध्ये चर्चेत आपल्याबरोबर नसतील. सुशील सर, आपण चर्चेमध्ये सहभागी झालात, त्यासाठी वेळ दिलीत, आपले खूप खूप आभार. एका ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेक नंतर या सगळ्या मान्यवर पॅनलिस्ट महाराष्ट्राचा रणसंग्राममध्ये आणखी महत्वाची सखोल चर्चा आपण करणार आहोत. लगेचच परततोय पाहत रहा झी 24 तास. महाराष्ट्राच्या रणसंग्राममध्ये पुन्हा एकदा स्वागत. मुंबईत सतत चर्चेत राहणारा एक मतदारसंघ म्हणजे वांद्रे पश्चिम. गेले 15 वर्ष सातत्याने इथून काँग्रेसचा उमेदवार निवडून येतोय आणि टक्केवारी आपण जर बघितली 43.74 वरून आता 50.36 अशी मतदानाची टक्केवारी इथं वाढलेली आहे. रविकिरण देशमुख आपल्याबरोबर आहेत. रविकिरणजी, 6% मतदान वाढलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुंबईतली अत्यंत चुरशीची लढत. मागच्या वेळा जेमतेम 1.5 ते 2% बाबा सिद्दीकी निवडून आले होते आणि आशिष शेलार त्यानंतर मुंबई भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष बनले. अनेक सभांचं त्यांनी आयोजन केलं, विशेषतः मोदींच्या सभांचं आयोजन हे त्यांच्याकडे होतं.
मुंबई प्रदेशाचा भाजपचा चेहरा म्हणून, बहुजन समाजाचा एक चेहरा म्हणून जर कोण असेल तर तो आशिष शेलार आपल्या समोर आले होते. या लढतीबद्दल आपल्याला काय वाटतंय? या मतदारसंघाचं वैशिष्ट्य असं की मुंबईतला अतिशय क्रीम ऑफ द सोसायटी राहणारा असा मतदारसंघ आहे. हिल रोड, पाली हिल, कार्टर रोड आणि असे एक बहुरंगी, बहुढंगी, बहुभाषिक, बहुधर्मीय असा हा मतदारसंघ. केवळ 1400 मतांनी मला वाटतं मागच्या वेळी आशिष शेलार, पण त्यावेळी मनसे नव्हती, असंही मनसे नव्हती, त्यावेळी चुरशीची लढत झाली होती. आणि दोघंही कसलेले गडी आहेत. दोघंही बाबा सिद्दीकी आणि आशिष शेलार हे दोघंही मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवक होते. त्यांना शहराची अतिशय व्यवस्थित माहिती आहे. आणि ह्या मतदारसंघाचं वैशिष्ट्य असं की एकदा मागे 90 ते 95 मध्ये सलीम झकिरिया इथले आमदार होते. त्यानंतर रामदास नायक आमदार झाले. त्यांच्या पत्नी जयश्री नायक सुद्धा काही दिवस इथं आमदार होत्या. तर हा मतदारसंघ तसा काँग्रेस आणि भाजपा या दोघांकडे आलटून पालटून राहिलेला मतदारसंघ आहे. तर मला वाटतं आशिष शेलारांनी गेली 5 वर्ष खूप लक्ष घातलेलं आहे या मतदारसंघामध्ये. आणि आता तिथे शिवसेनेचे उमेदवार चावरी आहेत. त्यामुळे तिथे नेमकं काय होईल याची उत्कंठा आहे. कारण ते जेवढी मतं घेतील तेवढी मतं ती आशिष शेलारांना म्हणजे फटका देणारे ठरतील का याकडे लक्ष वेधलं गेलेलं आहे आणि त्याच्यावर चर्चा सुरू आहे. अर्थात याला दुसरी बाजू पण आहे. बाबा सिद्दीकी अवघ्या 1400 मतांनी विजय झाल्यामुळे त्यांच्याबद्दलची नाराजी, शिवाय प्रिया दत्त जेव्हा लोकसभेला इथून उभ्या राहिल्या मुंबई उत्तर मध्यमधून, तेव्हा त्यांना तिथं बसलेला फटका, ख्रिश्चन धर्मियांनी केलेलं भाजपला मतदान, हे सगळे मुद्दे लक्षात घेतले तर ह्या मुंबईतल्या या जागेचा निकाल हा सर्वांच्या दृष्टीने एक औत्सुक्याचा विषय ठरणार आहे. लोकसभेला सुद्धा इकडे मतदान वाढलेलं होतं आणि त्यावेळेला सत्ता बदल घडलेला होता. याही मतदान वाढलेलं आहे. हो, यावेळी मतदान वाढलंय आणि वाढलेल्या मतदानाचा फायदा कदाचित आशिष शेलारांना होऊ शकतो. मतदान वाढलंय वांद्रे पश्चिममध्ये सर. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, या भागामध्ये गेले कित्येक दिवस आशिष शेलार मतदारसंघ बांधत होते आणि खऱ्या अर्थानं सेलिब्रिटींचा हा मतदारसंघ खरंच औत्सुक्याचा ठरणार आहे. यानंतर आपण थेट जाणार आहोत सर विदर्भामध्ये. विदर्भाकडे आपल्याला जायचंय. विदर्भामधली एक सगळ्यात चर्चित जागा होती ती म्हणजे यवतमाळमधली. राहुल ठाकरे इथून लढत होते ती जागा. या जागेवरती आपण बघतोय की 51.4% थेट आता 58% इतकं मतदान या ठिकाणी झालेलं आहे. यवतमाळमध्ये माणिकराव ठाकरेंना बांधून ठेवण्याची सगळी व्यूहरचना या विरोधकांनी सगळी केलेली होती. त्यात ते यशस्वी होतील का आणि काय नेमकी इथली स्थिती असेल, काय चित्र असेल? सर विवेक देशपांडेंकडे आपण जाऊया. विवेक देशपांडे, सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या कुठे झाल्या असतील तर त्या यवतमाळमध्ये झालेल्या होत्या. आणि त्याचबरोबर यवतमाळचा किल्ला फोडण्यासाठी भारतीय जनता पक्षानं एक विशेष प्रकारची व्यूहरचना रचलेली होती असं ऐकवार येतंय. नितीन गडकरी यांच्या सुद्धा सभा त्या भागात झालेल्या होत्या. काय चित्र असेल? हा अतिशय तुम्ही आत्ता सांगितलं त्या दृष्टीने अतिशय इंटरेस्टिंग आहे. कारण फार्म क्रायसिस, विदर्भातला जो शेतीची समस्या आहे त्याचं एक अतिशय मोठं उदाहरण मी यवतमाळ आहे असं मानलं जातं. कारण तिथे शेतकऱ्यांच्या सर्वात जास्त संख्येने आत्महत्या झालेल्या आहेत. आणि असं असूनसुद्धा हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. हे विशेष म्हणजे गेल्या 2009च्या इलेक्शन्समध्ये इथे काँग्रेसला 5 जागा, 7पैकी 5 जागा काँग्रेसच्या, 1 NCPची आणि 1 शिवसेनेची अशी तिथली परिस्थिती होती. परंतु आता तिथून जे चित्र आपल्याला दिसतं आहे आणि तिथे एकूण तिथले जे तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर असं लक्षात येत आहे की तिथे काँग्रेसची स्थिती अतिशय वाईट आहे. म्हणजे कॅबिनेट मंत्री आहेत शिवाजीराव मोघे यांचा आर्णी हा मतदारसंघ आहे. वसंतराव पुरके जे उपसभापती आहेत असेंब्लीचे, राळेगाव हा मतदारसंघ जिथे अतिशय स्ट्रॉंग मानले जातात, तिथे त्यांची परिस्थिती अतिशय वीक आहे. आता ही लेटेस्ट जी परिस्थिती आहे ती मी सांगतो आहे. फक्त एक पुसद हा मतदारसंघ सोडला. मगाशी जळगावची चर्चा होत होती त्याप्रमाणे पुसदमध्ये मनोहर नाईक, एकूणच नाईक परिवार हा अतिशय स्ट्रॉंग राहिलेला आहे आणि याही वेळेला मनोहर नाईकच तिथून निवडून येतील अशी परिस्थिती आहे. बाकी सगळ्या ठिकाणी यवतमाळमध्ये काँग्रेसला फटका आहे. कारण की एकतर मतांचं विभाजन काँग्रेस NCPचं होतं आहे. यवतमाळ प्रॉपरला ही परिस्थिती आहे. तिथे राहुल ठाकरेंची स्थिती हे खूप स्ट्रॉंग नाही आहे याच कारणामुळे. आणि एक पुसद ही जागा सोडली तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वत्र काँग्रेसचं पानिपत होईल की काय
अशी परिस्थिती आहे असं तिथली तज्ज्ञ मंडळी आपल्याला सांगतात आहे. वाढीव मतदान हे सुद्धा त्याचं एक निदर्शक आहे. आपण यापूर्वीसुद्धा वाढीव मतदानाची जी चर्चा केली त्यात हेच दिसतं आहे की सुधीर मुनगंटीवारशी त्यांच्याशी काल माझं बोलणं झालं. त्यांचं असं म्हणणं आहे की काँग्रेसचे मतदार बाहेर आलेच नाही. जिथे इथे थोड्या बहुत प्रमाणात कमी मतदान झालं आहे तिथे काय आणि इतरत्र सर्व ठिकाणी काँग्रेसचे मतदार फारसे बाहेर आलेच नाहीत. कारण की जर आपले कॅन्डिडेट्स जिंकणार नाहीत तर आपण कशाला मतदान करायचं, अशा प्रकारचं जी एक मानसिकता काँग्रेसच्या मतदारांची झाली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर एकूण यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वत्र पुसद ही एक अतिशय इंटरेस्टिंग कॉन्स्टिट्युएन्सी आहे. तिथे सतत मनोहर नाईक जिंकले. ही जर सोडली तर इवन उमरखेड ही अशी एक कॉन्स्टिट्युएन्सी यवतमाळ जिल्ह्यामध्ये होती जिथे गेल्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये ज्या 4 कॉन्स्टिट्युएन्सी विदर्भातल्या जिथे लोकसभेमध्ये भाजपला किंवा शिवसेनेला लीड नव्हता त्यातली एक उमरखेड ही एक कॉन्स्टिट्युएन्सी होती. तिथे सुद्धा जे काँग्रेसचे आमदार आहेत सध्याचे विद्यमान आमदार खडसे यांची परिस्थिती अतिशय नाजूक आहे असं चित्र आहे. तर माणिकराव ठाकरेंचा जे सतत अनेक वर्षापासून काँग्रेसचे राज्याचे अध्यक्ष आहेत त्यांचा हा जिल्हा असून सुद्धा आणि काँग्रेसचा बालेकिल्ला असून सुद्धा काँग्रेसची तिथे स्थिती अतिशय वाईट आहे असं एकूण चित्र आहे. एक छोटासा प्रश्न आहे आणि तो म्हणजे याचा अर्थ भारतीय जनता पक्षाची जी एक दौड आहे ती दौड यवतमाळमध्ये पूर्णपणे भारतीय जनता पक्षाला 6 लव अशा यशापर्यंत नेते आहे. तुमच्या सगळ्या आता विवेचनाला तोच आकडा येतोय. दिग्रसच्या बाबतीत अजून काही सांगता येत नाही कारण दिग्रसला शिवसेनेचे जे राठोड आहेत ते संजय राठोड ते अतिशय स्ट्रॉंग पहिलेपासून आहेत. त्याच्यामुळे तिथल्या बाबतीत काही सांगता येत नाही. शिवसेनेचा तिथे बऱ्यापैकी बालेकिल्ला आहे. परंतु बाकीच्या ज्या 5 जागा आहेत यवतमाळ, आर्णी, राळेगाव वगैरे ह्या ज्या 5 जागा आहेत या ठिकाणी भाजपला बऱ्यापैकी यश मिळेल अशी सध्या परिस्थिती आहे असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच एकूण यवतमाळचं सगळं चित्र आपल्यासमोर मांडलेलं आहे. आपण यानंतर आणखी इतर विभागांमधल्या महत्त्वाच्या जागांसंदर्भात, महत्त्वाच्या लढतींसंदर्भात आणि तिथं नेमकी काय परिस्थिती, आत्ता चित्र सध्या काय त्या संदर्भात चर्चा करणार आहोत. एका ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेकनंतर लगेचच परतूयात. कुठे जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्राचा रणसंग्राम. महाराष्ट्राचा रणसंग्राममध्ये पुन्हा एकदा स्वागत. थेट आपण नाशिकला जाणार आहोत. उत्तर महाराष्ट्रात एक लढत प्रचंड लक्ष लागलं होतं या लढतीकडे, ती म्हणजे येवल्यातली. येवल्यामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ निवडणूक लढवत आहेत. 65.65 वरून 70.66 अशी मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे आणि भुजबळांना कायम फटका बसतो तो नाशिक जिल्ह्यातल्या जातीय राजकारणाचा. अभिजित कुलकर्णी, आता सध्या येवल्यातलं काय चित्र स्पष्ट होतंय, काय अंदाज व्यक्त करता येतील? येवल्याबाबतचं यंदाचं वैशिष्ट्य म्हटलं आपण तर सुरुवातीला जे वाटत होतं की भुजबळांना लढत अवघड जाईल, तर ते युती आणि आघाडी तुटल्यानंतर व्यक्तिकेंद्रित निवडणूक झाल्यामुळे भुजबळ थोडेसे प्लसमध्ये आल्यासारखे दिसत होते. पण अगदी मतदानाच्या अखेरच्या टप्प्यामध्ये शेवटच्या 2 दिवसात पुन्हा एकदा आत्ता आपण उल्लेख केला तसंच इथलं जातीय राजकारण आणि यांनी पुन्हा एकदा फार मोठ्या प्रमाणावर उचल खाल्ल्याचं दिसून येतं आहे. आणि त्याचं एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर भुजबळांचं अजूनही मतदान आहे स्वतःचं माझगावमध्ये. तर आत्तापर्यंत या दोन्ही निवडणुकीचा गेला शिरस्ता असा होता की भुजबळ सकाळी थोडा वेळ मतदारसंघात थांबायचे आणि आपल्या हेलिकॉप्टरनी जाऊन मत नोंदवून यायचे. अर्धा दिवस जवळपास त्यांचा त्याच्यात जायचा आणि ते अगदी निवांतपणे नंतर आपल्या ऑफिसमध्ये बसून तिथल्या येवल्यातल्या सगळ्या अंदाज आढावा घेत असायचे. यावेळेस पहिल्यांदा असं झालंय की भुजबळ स्वतःचं मत टाकायला सुद्धा माझगावला गेलेले नाहीयेत. दिवसभर त्यांनी 1 मिनिटही वाया घालवलं नाही. पूर्ण मतदारसंघात, गावात, खेड्यात फिरत होते. यावरून आपल्याला लक्षात येईल की भुजबळांसमोरचं आव्हान यावेळेस किती तगडं झालेलं आहे. दुसरी गोष्ट, जे जातीय राजकारणाचं आपण म्हणतोय त्यांच्यासमोर यावेळेस 2 मराठा कॅन्डिडेट आहेत. त्याच्यामुळे तिथलं जरी डिव्हिजन आपण बघितली तरी शिवसेनेच्या तिथे असलेला एकंदरीत बेस गेल्या भुजबळ याच्या आधी 15 वर्ष सलग शिवसेनेकडे तिथली असलेली आमदारकी आणि आता जातीय राजकारणाने खाल्लेली उचल हे बघता शिवसेनेचे जे संभाजी पवार आहेत ते त्यांना खूपच त्यांनी खूप कडवं आव्हान उभं केलंय. उद्धव ठाकरेंची अगदी अखेरच्या टप्प्यात झालेली सभा हे सुद्धा त्यांना हातभार लावणारं ठरलंय. त्याच्यामुळे भुजबळांची पुन्हा एकदा दमछाक होतीये असंच आता चित्र आहे.
असंच आता चित्र आहे. शैलेंद्र परांजपे, आपल्यालाही येवल्याच्या या लढतीबद्दल बोलायचं होतं. काय अंदाज आपण व्यक्त करू शकता? येवल्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की लोकसभेची निवडणूक पडल्यानंतर भुजबळांना लोकांनी विचारलं होतं आणि सगळ्याच म्हणजे धुळधाण उडाली होती एकूण काँग्रेसची नरेंद्र मोदींच्या वादळापुढे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया होत्या आणि एरवी कॅम्पेनमध्ये भुजबळ ज्या प्रकारचा अभिनय करतात, चेहरे करतात आणि काहीतरी कॉमेंट्स करतात किंवा प्रचारामध्ये सुद्धा ज्या प्रकारे बोलतात, त्यामुळे लोकांना एक उत्कंठा होती की भुजबळ काय म्हणतात आपल्या पराभवाबद्दल. आणि भुजबळ त्यावेळेला फार इंटरेस्टिंग बोलले होते. ते असं म्हणाले होते, खूप वरून पडलो, कारण त्यांचा पराभव झाला होता 1,87,000 मतांनी त्यांच्या घरामध्ये. आणि त्यामुळे तो जो पराभव आहे आत्ताच्या लढतीमध्ये इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की काल वोटिंगच्या दिवशी नाशिकमध्ये आणि येवल्यामध्ये असे SMS फिरत होते की नाशिक पॅटर्न पुन्हा एकदा रिपीट करा. म्हणजे काय तर मराठा माळी असा संघर्ष होईल आणि त्याच्यामध्ये भुजबळांच्या विरोधात जाऊ द्या, या प्रकारचा संदेश फिरला. आणि येवल्यामध्ये जी गावं आहेत छोटी छोटी की जी मराठा बहुल गावं आहेत, तिथे मला वाटतं 80% वोटिंग नोंदवलं गेलं आहे. हे कदाचित अभिजित जास्ती सांगू शकतील, कारण अगदी खेडोपाडी लोक जातीच्या स्पिरिटने बाहेर पडले. ही गोष्ट लॉंग टर्म चांगली का नाही, जातीवाद वगैरे हा विषय वेगळा, पण वास्तव हे आहे की लोक नाशिक पॅटर्न रिपीट करायला बाहेर पडले. आणि हे मला वाटतं थोडंसं धोक्याची घंटा आहे भुजबळांची. ही थोडीशी धोक्याची घंटा दुसरी एक महत्वाची जागा आहे महाराष्ट्रातली आणि ती म्हणजे कुडाळ. कुडाळची जागा अजित अत्यंत प्रतिष्ठेची आणि त्याच्याविषयी आपण विचारणार आहोत विजय चोरमारे यांना. त्याच्या आधी कुडाळमध्ये टक्केवारी काय होती? कुडाळची टक्केवारी आपण बघतोय उदय सर, 66.79 वरून 68.67 वरती ही टक्केवारी आलेली आपल्याला दिसते. कुडाळ असेल, कणकवली असेल, इथे प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. बरोबर आहे विजय चोरमारे. मागच्या वेळेला जवळपास 20% फरकाने नारायण राणे तिथून निवडून आले होते. तर पूर्वीचं या मतदारसंघाचं नाव मालवण हे होतं आणि 20% नारायण राणे निवडून आले होते. तर जवळपास यावेळेला लोकसभेचं जे मतदान झालं त्यात मालवण विधानसभा मतदारसंघात 20,000चा लीड हा शिवसेनेला इथूनच मिळाला होता. वैभव नाईक हे मागच्या वेळी प्रतिस्पर्धी होते आणि यावेळी प्रतिस्पर्धी आहेत. यावेळी चित्र वेगळं काय दिसतंय? यावेळी आपण एकूण कोकणातला विचार केला, कुडाळ कणकवलीचा विचार केला किंवा खुद्द कुडाळचा विचार केला तर नारायण राणे यांच्या दृष्टीनं अतिशय ही अस्तित्वाची लढाई आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून असतील किंवा नंतर आत्ता येणाऱ्या विधानसभेत जो काय रोल असेल त्या रोलमध्ये काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून असतील, ती जबाबदारी स्वाभाविकपणे नारायण राणेंच्याकडे येईल अशी आत्ताची स्थिती आहे. राणे यांच्यासाठी आपलं स्वतःच्या मतदारसंघ जिंकणं ही अत्यंत खूप महत्त्वाची, अस्तित्वाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यांच्या दृष्टीनं निगेटिव्ह जाणारी गोष्ट अशी आहे की गेल्या वेळी त्यांचे प्रतिस्पर्धी वैभव नाईक हे जे होते ते नवखे होते, नव्यानं मतदारसंघात उतरले, ते यावेळी ते पूर्ण तयार न उतरले. दुसरी त्यांच्या दृष्टीनं निगेटिव्ह जाणारी गोष्ट अशी की गेल्या वेळी शिवसेना इथं कमकुवत होती, यावेळी गेल्या काही 2-5 वर्षात शिवसेनेनं इथं आपली ताकद वाढवलेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं जी राणे काँग्रेस पक्षात गेल्यानंतर कोकणातून शिवसेनेची शिवसेनेचं बऱ्यापैकी उच्चाटन झालं होतं, ती शिवसेना पुन्हा कोकणात मूळ धरायला लागले. पण तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात घ्यायला लागते की नारायण राणे हे नारायण राणे आहेत. त्यांची म्हणून जी काही ताकद आहे, मतदारसंघातलं वर्चस्व आहे किंवा त्यांच्या दृष्टीनं आता सकारात्मक जाणारी गोष्ट अशी आहे ती म्हणजे मराठा आरक्षण हा राणेंच्यासाठी कोकणातला अत्यंत महत्त्वाची ठरणारी गोष्ट आहे. मराठा आरक्षणाचे जनक म्हणून त्यांचा प्रचार केला जातो. त्यांच्या प्रचारात तो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणून केला जातो. राणे यांच्या पथ्यावर पडणारी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजप आणि शिवसेना युती तुटली, ही राणे यांच्यासाठी यांच्या पथ्यावर जाणारी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यामुळं शिवसेनेच्या बाजूनं काही सकारात्मक गोष्टी असल्या तरीसुद्धा राणे इथं बाजी मारतील अशी परिस्थिती आहे. प्रेक्षक आपण पाहिलं की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या, मग मुंबईतलं दहिसर घाटकोपर, माहीम वांद्रे पश्चिम असेल किंवा मुंब्रा कळवा, गुहागर, कुडाळ, पलूस कडेगाव, नंदुरबार, जळगाव, परळी अशा अनेक विदर्भातले अनेक मतदारसंघ यांचा लेखाजोखा या मान्यवरांच्या साथीनं आपण मांडला. वाढलेलं मतदान हे नेमकं कुणाला आणि घटलेल्या मतदानाचं नुकसान नेमकं कुणाला? बहुरंगी वाटणाऱ्या लढती शेवटच्या क्षणी मतदान करताना या दुरंगी किंवा फार तर तिरंगीपर्यंत कशा आल्या आणि त्यातून
कोणतं कार्ड नेमकं कसं खेळलं गेलं, शेवटच्या क्षणी मतदारांनी काय कौल दिला असेल, याचे काही अंदाज अटकळी इथे मान्यवरांच्या बरोबर आपण मांडल्या. या सगळ्यामधून स्थानिक राजकारण, त्या स्थानिक राजकारणाचे छोटे छोटे संदर्भ, त्याचे कंगोरे आम्ही तुमच्या समोर मांडले. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल माझे सर्व सहकारी आणि त्याचबरोबर या सर्व पॅनलिस्टचा पुन्हा एकदा आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.